आज आपण करणार आहोत खमंग, खुसखुशीत 8 ते 10 दिवस टिकणारी तिळाची पोळी। बरेच लोक याला तिळगुळ पोळी किंवा गुळ पोळी असेही म्हणतात। तिळगुळ पोळी ही तीळ आणि गुळ या दोन मुख्य घटकांपासून बनवली जाते। तिळगुळ पोळीची रेसिपी ही खूप सोपी आहे आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे। तिळाची पोळी बनवण्यासाठी काय साहित्य लागणार आहे ते पाहूया। गावरान तीळ 1.5 वाटी, शेंगादाणे अर्धा वाटी, चिरलेला गूळ मी 2 वाटी घेतला आहे। कणकेसाठी आपल्याला लागणार आहे गव्हाचे पीठ 2 कप, बेसन 1/4 कप, गरम तेल 1/4 कप, मीठ 1 टेबलस्पून आणि पाणी गरजेनुसार। सर्वात प्रथम तीळ भाजून घेऊ। 1.5 वाटी गावरान तीळ आपण घेतले आहेत। मंद आचेवर 2 ते 3 मिनिट तीळ चांगले भाजून घ्यायचे आहेत। तीळ भाजले की तिळाचा रंग बदलू लागतो आणि चव चांगली येते। तीळ चटचट वाजेपर्यंत आणि चांगले फुलेपर्यंत भाजून घ्यायचे आहेत। तीळ हे आपल्या आरोग्यासाठी खूप फायद्याचे आहेत। तीळ हे शरीराला उष्णता देतात आणि त्यात असलेल्या पोषक तत्वांमुळे ताकद आणि ऊर्जा मिळते। तिळामध्ये कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि फॉस्फरस हे मोठ्या प्रमाणात असतात, त्यामुळे हाडे मजबूत बनतात। तिळांमध्ये अँटीऑक्सिडंट्स आणि व्हिटॅमिन ई चांगल्या प्रमाणात असते, जे आपल्या त्वचेच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत। तीळ हे हृदयासाठी उपयुक्त आहेत। तिळांमध्ये असलेल्या मोनो अनसॅच्युरेटेड फॅट्समुळे हृदयाचे आरोग्य सुधारते। तिळांच्या सेवनाने रक्तदाब कमी होऊ शकतो, कारण त्यामध्ये पोटॅशियम आणि मॅग्नेशियम असते। तीळ भाजून झाले आहेत ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ आणि थंड होऊ देऊ। शेंगादाण्यांना कढईत 2 ते 3 मिनिटे चांगले भाजून घ्यायचे आहे। अर्धा वाटी शेंगादाणे आपण घेतले आहेत। शेंगादाण्यांना सारखे हलवत व्यवस्थित भाजून घ्यायचे आहेत। शेंगादाणे प्रोटीनने भरपूर असतात, जे मसल निर्माण करण्यासाठी आणि शरीरातील ऊतींच्या दुरुस्तीमध्ये मदत करतात। शेंगादाणे हृदयाच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर आहेत। शेंगादाण्यात पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि फायबर असतात, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यासाठी मदत करतात। शेंगादाण्यात कमी ग्लायसेमिक इंडेक्स असतो, ज्यामुळे ते वजन कमी करण्यात मदत करतात। शेंगादाणे भाजून झाले आहेत, आता ते एका प्लेटमध्ये काढून घेऊ। आता मिक्सरमध्ये तीळ टाकून ते बारीक करून घ्यायचे आहेत।
तीळ बारीक झाले आहेत ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. शेंगदाणे मिक्सरमध्ये टाकून ते बारीक करून घेऊया. वेलची पावडर यामध्ये टाकूया. बारीक केलेले शेंगदाणे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. दोन वाटी चिरलेला गूळ यामध्ये मी टाकला आहे. हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व मिश्रण एकदाच टाकायचे नाहीये, तर थोडं थोडं मिश्रण टाकून आपण ते फिरून घेणार आहोत. मिश्रण बारीक झाले आहे ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. मिश्रण बारीक झाले आहे ते आता एका प्लेटमध्ये काढून घेऊ. तिळगुळ पोळीचं सारण तयार झालं आहे. सर्वात प्रथम एक मोठं ताट किंवा परात घ्यायचे आहे. ताटामध्ये टाकायचं आहे 2 कप गव्हाचं पीठ. आता यामध्ये टाकायचे आहे अर्धा कप बेसन पीठ. बेसन टाकल्यामुळे तिळाची पोळी खुसखुशीत आणि खमंग होते. 1 टीस्पून मीठ यामध्ये टाकूया. वन फोर्थ कप गरम तेलाचे मोहन आता या पिठावर टाकून घ्यायचे आहे. हे सर्व पदार्थ मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व पदार्थ मिक्स झाले आहेत. आता यामध्ये पाणी घालून कणिक मळून घ्यायचे आहे. पीठ मळताना ते एकदम घट्ट ठेवायचं आहे, कारण त्यामुळे पोळी लाटताना आपलं सारण बाहेर येत नाही. पीठ जर सैल झालं किंवा पातळ झालं तर पोळी लाटताना सारण बाहेर येते आणि आपली पोळी फुटते. पीठ मळून झालं आहे. हे पीठ आपण 15 ते 20 मिनिट रेस्ट करण्यासाठी ठेवून देणार आहोत. कणिक चांगली भिजली आहे. आता याचे आपण गोळे तयार करून घेऊ. अशा प्रकारे कणकेचे सर्व गोळे तयार करून घ्यायचे आहेत. पिठाचा गोळा कणकेमध्ये घोळून घ्यायचा आहे. हा गोळा लाटून घ्यायचा आहे. आता यामध्ये सारण भरायचे आहे. 2 ते 2.5 चमचे सारण मी यामध्ये भरले आहे. आता पोळीच्या सर्व कडा एकत्र करून घ्यायच्या आहेत. या प्रकारे
एक्स्ट्रा राहिलेले पीठ काढून टाकायचे आहे. सारण भरलेला हा गोळा आता हाताने प्रेस करून घ्यायचा आहे. आता याला पीठ लावून लाटून घ्यायचे आहे. पोळी सर्व बाजूने एकसारखी लाटून घ्यायची आहे. यामुळे सारण सर्व बाजूला व्यवस्थित पसरते. पोळी लाटताना ती दोन्ही बाजूनी लाटून घ्यायची आहे. पोळीला पीठ लावून अगदी पातळ पोळी लाटून घ्यायची आहे. पोळी लाटून झाली आहे. आता ती भाजून घेऊया. गॅसवर तवा ठेवला आहे. तवा गरम झाला आहे. आता यामध्ये पोळी भाजून घेऊ. अर्धा ते 1 मिनिट मीडियम फ्लेमवर पोळी चांगली भाजून घ्यायची आहे. पोळी एका साईडने भाजली आहे. आता पोळीची दुसरी साईड देखील भाजून घ्यायची आहे. पोळी आपण पलटी करून घेऊ. अर्धा ते 1 मिनिट मीडियम फ्लेमवर पोळी चांगली भाजून घ्यायची आहे. हे पहा, पोळीला असे बबल्स यायला लागले की समजायची पोळी भाजली आहे. पोळी चांगली भाजलेली आहे. आता यावर आपण तूप लावून घेऊया. पोळी आपण पलटी करून घेऊ. पोळी चांगली भाजलेली आहे. आता यावर आपण तूप लावून घेऊया. पोळी एकदम खरपूस भाजून घ्यायची आहे. आपली तिळगुळ पोळी आता तयार झाली आहे. तिला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. याच पद्धतीने सर्व पोळ्या करून घ्यायच्या आहेत.